हॅलो नमस्कार सगळ्या ताईंना। आज आपण वन टक्सचा ब्लाऊज कटिंग बघणार आहोत। 32 इंच साईजचा हा ब्लाऊज आहे। त्याचा वन टक्सचा ब्लाऊज कसा कटिंग करायचा, ड्राफ्टिंग कसं करायचं ते आज आपण एकदम सोप्या पद्धतीने बघणार आहोत। तर पहिल्यांदा इथं मी पेपर घेतलेला आहे, त्याचा फोल्ड करून घेऊया आपण। अशा पद्धतीने मी फोल्ड केलेला आहे बघा। आता इथं यावरती पहिल्यांदा आपण घेणार आहोत उंची, ब्लाऊजची उंची कशी मोजायची। आपले रोज लाईव्ह क्लास चालू असतात बघा, जर तुम्ही पाहिले नसतील तर नक्की जॉईन करा। लवकरच आपले कटोरी ब्लाऊजचे क्लासेस पण चालू होणार आहेत मे महिन्याच्या सुट्टीनंतर। तर इथं तयार उंची आपली ब्लाऊजची आहे बघा, इथं 12.5, ठीक आहे, बरोबर 12.5 इतकी तयार उंची आहे आपली। तर आपण उंची पहिल्यांदा टाकून घेऊया। 8 इंच आपली चेस्ट आहे, 32 इंच साईजचा हा ब्लाऊज आहे। तर उंची आलेली आहे आपली 12.5। मी इथं मार्क करून घेते। 12.5 इतकी उंची आली आपली। तर उंचीमध्ये आपल्याला 1.5 इंच मिळवायचं आहे बघा। एकदम युनिक पेपर कटिंग पॅटर्न आहेत सगळे आपल्या चॅनलवरती, तर तुम्ही एकदा नक्की भेट द्या चॅनलला। तर 12.5 समोरच्या बाजूला सुद्धा 12.5 प्लस 1.5 इंच म्हणजे इथं बरोबर 14 इंच इथं पण झाली। ही लाईन आता आपण ड्रॉ करून घेऊया। आता यानंतर आपण चेस्ट टाकून घ्यायची आहे। चेस्ट आहे आपली 8 इंच रेडी चेस्ट मध्ये आपण 2 इंच मिळवायचे आहेत, ठीक आहे। खालच्या बाजूला आपण सेम तसंच 8 प्लस 2 10 इंच, आणि ही सुद्धा लाईन आपल्याला ड्रॉ करून घ्यायची। सेम मार्जिनची सुद्धा लाईन आपण ड्रॉ करून घेऊया। यानंतर बघा आता इथं आपल्याला टाकून घ्यायचे गळा रुंदी। तर गळा रुंदी फिक्स आपण टाकून घेतो 2.25 इंच। त्यानंतर ब्लाऊजचा आपण शोल्डर मोजायचा आहे अशा पद्धतीनं। शोल्डर बघा इथं तयार शोल्डर माझा 2 इंच आहे। तर 2 इंच इथं मार्क करून घ्यायचं शोल्डरच्या ठिकाणी, प्लस अर्धा इंच आपल्याला मार्जिन मार्क करायचं आहे। तर हे 2.25 झाले, हे 2 इंच आणि त्यामध्ये अर्धा इंच मार्जिन। आता आपलं पूर्ण शोल्डर किती आलेलं आहे मोजायचं मार्जिन सहित। तर आपलं 5 इतकं शोल्डर आलेलं आहे। तर आपण मुंडा टाकायचा आहे 6 इंच, ठीक आहे। 5 इंच शोल्डर टाकून घेते मी इथं। आता वरून सुद्धा इथं आपल्याला 5 इंच इतका, सॉरी 6 इंच इतका आपला मुंडा येणार आहे, ठीक आहे। हा पण स्क्वेअर आपण आखून घ्यायचा पटकन। हा स्क्वेअर आखून झाल्यानंतर आपण इथं बघा 1 इंच समोरचा मुंडा आणि 2 इंच पाठीमागचा मुंडा अशा पद्धतीनं आकार ड्रॉ करून घ्यायचा आहे, जसं आपण नेहमी करतो तसं। ठीक आहे, हे झालं आपलं मार्किंग। आता आपण इथं काय करायचं आहे, समोरचा गळ्याचा आकार जसा आहे आपला तर तेवढाच ब्लाऊजच्या मापाने आपण ठेवून घ्यायचा। तर हा थोडासा जुना झालेला ब्लाऊज आहे बघा, पण एकदम परफेक्ट बसणारा आहे। तर इथं आपला गळा येतोय, ठीक आहे। तर इथून गळ्याच्या ठिकाणी अर्धा इंच वरती आपण मार्क करून घ्यायचा आहे। आणि हा जर तुम्हाला चौकोन काढून घ्यायचा असेल तर करा, नाहीतर अदरवाईज तुम्ही डायरेक्ट गळ्याचा आकार ड्रॉ करू शकता अशा पद्धतीनं। राऊंड शेपमध्ये हा गळ्याचा आपला आकार होईल। थोडासा निमुळता करेन मी, ठीक आहे। इथं आता आपलं बेसचं जे ड्राफ्टिंग आहे ते झाले। आता क्रॉसपट्टी आपली येणार आहे वन टक्ससाठी। तर क्रॉसपट्टीसाठी बघा मी जितकी माझी रेडी क्रॉसपट्टी आहे मी अगदी तेवढंच माप इथं टाकून घेणार आहे। तर एवढी माझी क्रॉसपट्टी रेडी आहे। कमरेच्या इथं पण सेम जेवढी आहे तेवढीच टाकून घ्यायची जितकी रेडी आहे तिथं, आणि तशीच कंटिन्यू पुढं पण, ठीक आहे। तर ही आपलं रेडी क्रॉसपट्टीचं मार्किंग झालं।
पण आता जेव्हा आपण 1 टक्सचा ब्लाऊज करत असतोय तर त्यावेळेस अर्धा इंच खाली उतार घ्यायचा आहे आपल्याला, किंवा कमी घ्यायचं आहे माप. अर्धा इंच आपल्या तयार क्रॉसपट्टीपेक्षा अर्धा इंच माप कमी घ्यायचं आहे. आता मी इथं काय करीन, ही लाईन ड्रॉ करून घेईन. क्रॉसपट्टीचं माप मी किती घेतलं, कमी का घेतलं हे तुम्हाला मी सांगितलं. कटोरी ब्लाऊजपासून जेव्हा आपण 1 टक्स करत असतोय तेव्हा तुम्ही अर्धा इंच माप कमी घ्यायचं. आता इथं थोडासा नकळत किंचितचा उतार मी करून घेणार आपल्या क्रॉसपट्टीसाठी. ठीक आहे, कटिंग करताना आपण व्यवस्थित कट करूया. ही आपली झाली क्रॉसपट्टी. आता इथं आपल्याला जो 1 टक्स द्यायचा आहे तो कसा द्यायचा आहे बघा. जेव्हा आपण प्रिन्स कटचे जी माप असतात आपली त्यानुसार मी सांगितलेलं आहे की आपला जो टक्स आहे तो 9.5 इंचाचा येणार आहे अपेक्स पॉईंट वरून, तसंच इकडच्या बाजूने 3 इंचावरती येणार आहे. तर हा आला आपला अपेक्स पॉईंट. म्हणजे जेव्हा आपण 1 टक्स ब्लाऊज रेडी करणार आहोत, टक्स आपला बरोबर ह्या ठिकाणी आला पाहिजे स्टिचिंग करून झाल्यानंतर. मग याचं मार्किंग कुठे येणार आहे बघा, इथं आपलं झाले 3 इंच. ठीक आहे, हे 3 इंचावरती इथं आपला 1 टक्स येणार आहे. पण ॲक्च्युअलमध्ये शिवल्यानंतर आपला 1 टक्स जर इथं आपण मार्क केला आणि शिवल्यानंतर तो आपला इकडे येतो अलीकडं, तर त्यासाठी कसं मार्किंग करायचं किंवा पेपर वाढवायचा कसा हे मी तुम्हाला पुढे दाखवेन. तोपर्यंत हा मी पेपर आता कट करून घेतो. थोडासा आकार व्यवस्थित प्रॉपरमध्ये कट करायचा आहे. आता इथं बघा गळ्याचा आकार पण आपण जो समोरचा गळा आहे त्याचा आकार ड्रॉ करून घेऊया, कट करून घेऊया इथं. आणि आपला जो फ्रंट आहे आणि बॅक याचे 2 भाग वेगवेगळे आपण कट करून घ्यायचे आहेत. बघा हे आपले 2 भाग झाले. इथं हा फ्रंट झालेला आहे आणि हा बॅक झालेला आहे. तर आता आपण इथं काय करायचं आहे, उंची आपली जी तयार आहे, आता मी टेपने टाकले तरी सुद्धा चालेल, पण मी आता इथं डायरेक्ट ब्लाऊज घेतला बघा मापाचा आणि वरच्या बाजूला 1/2 इंच सोडलं. इथं माझी शिलाई आहे, वरच्या बाजूला 1/2 इंच सोडलं आणि जी तयार उंची आहे तर त्यामध्ये सुद्धा खाली 1/2 इंच ॲड केलं बघा. म्हणजे ही आपली झाली मार्जिन सहित उंची. तर हा जो राहिलेला भाग आहे हा मी फोल्ड केला आणि हा मी कट करून काढलेला आहे. आता थोडंसं मी फास्ट घेता येतं, ज्यांना थोडंसं समजलेलं नसेल त्यांनी रिवाइंड करून बघू शकता. तर हा आपला बॅक पार्ट रेडी झाला आहे. फक्त आता आपल्याला द्यायचा आहे गळ्याचा आकार. तर त्यासाठी गळ्याचा आकार देण्यासाठी बघा इथं गळ्याची उंची आपली एवढी रेडी आहे. तर यामध्ये खालच्या बाजूला 1/2 इंच, वरच्या बाजूला 1/2 इंच मी मार्जिन ॲड केली आणि इथं गळ्याचा आपला आकार येणार आहे. आता मी इथं अंदाजेच गळ्याचा आकार देईन. थोडीशी गळारुंदी खालच्या बाजूला डीप करीन, थोडीशी 2.5 इतकी. ठीक आहे, आणि हा आपला गळ्याचा भाग कटिंगसाठी रेडी होईल. हा आपला पाठीमागचा गळा रेडी झाला, म्हणजे हा आपला बॅक कटिंगसाठी रेडी झाला. ठीक आहे, तर आता फ्रंट आपण कसा वाढवून घ्यायचा आहे हे थोडक्यात बघूया इथं. तर फ्रंट वाढवून घेण्यासाठी पहिल्यांदा ह्या आपल्याला कटिंग करून घ्यावं लागणार आहे समोरचा मुंडा. ठीक आहे, समोरचा मुंडा कट केलेला आहे. आता जी क्रॉसपट्टी आहे ती सुद्धा आपण कट करून घ्यायची. आता हा आहे 32 इंच साईजचा ब्लाऊज. ठीक आहे, तर यासाठी मी चेस्ट वगैरे किती ठेवणार आहे हे दाखवते तुम्हाला. आता मी चेस्ट म्हणण्यापेक्षा टक्स किती आपला येणार आहे ते बघूया. तर आता दुसऱ्या पेपरवरती कटिंग करण्यापेक्षा मी करीन डायरेक्ट अस्तरवरती कसं याचं वाढवून घ्यायचे हा पार्ट ते आपण बघूया. आता ही क्रॉसपट्टी पण आपली रेडी झालेली आहे कटिंगसाठी, ही आपण बाजूला ठेवून टाकूया. आता डायरेक्ट आपण अस्तरवरती कसा भाग वाढवून घ्यायचा हे बघूया. तर हे मी अस्तर घेतलेले आहे, 80 सेंटीमीटर आहे अस्तर. ठीक आहे, घडी आहे, फोल्ड आहे, तुम्हाला दिसत असेल. तर उंचीला तुम्ही असा ठेवू शकताय किंवा आडवा पण ठेवू शकताय. आता मी इथं काय करणार आहे, पहिल्यांदा थोडंसं सुरुवातीला तुम्हाला सांगते. हा आहे 32 इंच साईजचा ब्लाऊज
ठीक आहे. आणि ॲपेक्स पॉईंट आपण घेतलेला आहे 9.5, बस्ट पॉईंट घेतलेला आहे 3 इंच इतका. तर 3 इंचला बरोबर आपला रेडी टक्स आला पाहिजे. तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, जेवढा आपला टक्स येणार आहे, आता 32 इंचासाठी मी घेणार आहे 1.5 इंचाचा टक्स बास होतो, किंवा जर मीडियमपेक्षा जास्त चेस्ट असेल तर तुम्ही 2 इंचाचा पण ठेवू शकता. इथं मी 1.5 इंचाचा टक्स घेईन. थोडंसं 1 मिनिट. 1.5 इंचाचा टक्स घेईन. तर 1.5 इंचाच्या टक्ससाठी आपण पहिल्यांदा सुरुवातीला काय करायचं आहे, घडीला बघा 1.5 इंच इतकं मी मार्क करून घेणार आहे. अशा पद्धतीनं हे 1.5 इंच आपलं रेडी झालं. बरोबर मी वरच्या बाजूला जितका कापड आहे ते बरोबर ॲक्युरेट बसवते. कटिंग करताना आपल्याला अगदी जेमतेम करावं लागते कटिंग. तर हे आपलं झालं एक्स्ट्रा 1.5 इंच. ठीक आहे. बाकीचा सगळा पार्ट आहे तसं ड्रॉ करून घेऊया, म्हणजे तुम्हाला मूळ कटिंग आणि आपलं नंतर चेंज झालेलं कटिंग कसं आहे हे थोडंसं अंदाज येईल. तर आता इथं मी फक्त डॉट डॉट करून घेते. आणि खालच्या बाजूला पण आपले वाढवायला लागणार आहे टक्सचा आकार. तो कसा वाढवायचा हे पण बघूया. तर बघा हा इथंपर्यंत पुढंपर्यंत वाढवला मी आकार. ठीक आहे. आणि हा आकार इथं जॉईंट करायचा आहे वरती भागाने. आता हा मी भाग बाजूला घेते. इथं आलेला आहे आपला टक्स. ठीक आहे. टक्सच्या ठिकाणी मार्किंग केलं. तसंच बस्ट पॉईंट जितका आहे तर बस्ट पॉईंटच्या ठिकाणी सुद्धा मार्किंग केलं. आता बघा हा आपला आला टक्स. आता इथं पण मार्क केलेला आहे. त्यानंतर किती उंचीचा आहे आणि किती रुंदीचा आहे. आता इथून आपला 1.5 इंचाचा येणार आहे टक्स. ठीक आहे. आणि इकडच्या बाजूला 1.5 इंच. तर हा आपला टक्स येणार आहे. आता काय करायचं आहे, 1.5 इंचाचा इकडच्या बाजूला जसा हा टक्समध्ये भाग जातेला आपण इकडे वाढवला, तसंच सेम कमरेकडच्या बाजूला सुद्धा आपल्याला 1.5 इंचाचा जो पॉईंट आहे तो घ्यायचा आहे एक्स्ट्रा. आणि हा पण भाग आपला वाढून येणार आहे. अशा पद्धतीनं दिसतंय तुम्हाला सगळं व्यवस्थित. बघा अशा पद्धतीनं आपला हा भाग वाढवून येणार आहे. 1.5 इंचाचा मी टक्स दिलेला आहे. इथं लिहिते मी 1.5 इंचाचा टक्स इथं आहे. त्यामुळे 1.5 इंच आणि 1.5 इंच इथं प्लस केलेलं आहे. ठीक आहे. आता काय करायचं आहे, जेव्हा आपण टक्स देणार आहोत तर आपोआपच या टक्सची उंची कमी होणार आहे. तर त्यासाठी आपल्याला खालच्या बाजूला सुद्धा वाढवून घ्यायला लागणार. तर खालच्या बाजूला आपण किती वाढवायचं आहे, तर इथं आपण फक्त 1 इंच वाढवणार आहोत खालच्या बाजूला. आता हा जो आकार आहे तर हा पण आपला आकार जोडून घ्यायचा आहे. आता हा इतका खाली आकार का घेतला हे तुम्हाला थोडक्यात आता सांगते. जेव्हा आपला टक्स हा असा आपण जुळवून घेतो, असा फोल्ड करतोय, त्यावेळेस इथं आतल्या बाजूला आपला ओढला जातोय टक्स. त्यामुळे हा एक्स्ट्रा भाग आपल्याला 1 इंच द्यावा लागतोय, जेणेकरून आपली क्रॉसपट्टी इथं व्यवस्थित आकारामध्ये बसेल. तर हे झालं आपलं कटिंग. बघा मूळ आकार आपला असा होता 1 टक्सचा. आणि आता आपलं कटिंग 1 टक्सचं कसं झालेलं आहे बघा. हे आपलं कटिंग झालेलं आहे 1 टक्सचं. ठीक आहे. तर आता इथं आपलं फ्रंटचा पण कटिंग झालेला आहे. हा बॅक तयार आहे आणि हा आपला क्रॉसपट्टी पण तयार आहे. तर आता बाहीचं कटिंग मी पटकन 5 मिनिटात सांगणार आहे. इथं बाहीचं कटिंग बघूयात आपण. आता मी इथं फोल्ड करून घेतलेला आहे यावरतीच, जसा आपला असणार आहे फोल्ड. जर असा तुम्हाला जी बाहीचा मुंडा आहे तो बसत नसेल तर डबल फोल्ड करून घ्यायचा. उंची बाहीची कमी आहे बघा, एकदम कमी उंचीचा 3 ते 3.5 इंच इतका किंवा 4 इंच इतकी आपली ही बाही होईल. तर इथं मी बाहीचा असा डबल फोल्ड करून घेते इथं बघा. आता बाहीचं कटिंग कसं करायचं आहे एकदम सोप्या पद्धतीने दाखवते मी तुम्हाला. जशी घडी आहे तशी घडी ठेवायची. या बाजूला आपला ओपन येणार आहे दंडघेर. ठीक आहे. तर बघा अशा पद्धतीनं फक्त बाही ठेवून घ्यायची. आणि खालच्या बाजूला मी 1.5 इंच मार्जिन एक्स्ट्रा सोडलेला आहे. वरच्या ठिकाणी बघा इथं आपली बाहीची उंची रेडी आलेली आहे आणि तिथून मी 1.5 इंच एक्स्ट्रा ठेवलेला आहे, तुम्हाला दिसत असेल. आता खालच्या बाजूला सुद्धा आपलं हे मार्किंग आलं एक्स्ट्राचं. त्यानंतर हा दंडघेर आला. त्यानंतर बघा पुढच्या बाजूला इथं आला मुंढा
मुंडाचा सुद्धा घेर मी ड्रॉ करून घेतला. जितका आपला रेडी असणार आहे मुंडा तो तिथून 2 इंचावरती मार्क केलं, म्हणजे दंड घेर आणि मुंडा वाढवून घेतला. आता इथलं शिलाईसुद्धा आपली 1.5 इंच एक्स्ट्रा येणार इथं बाहीच्या उंचीमध्ये मुंड्यामध्ये, तर ती पण वाढवून घेतली आणि तो सरळ आकार पुढे जोडून घेतला. हा आपला तयार आकार आहे आणि हा मार्जिन. ठीक आहे. तर आता आपण ब्लाऊज बाजूला घेऊया. इथं आपला आला ही बाहीची उंची, बाहीच्या उंचीमध्ये सुद्धा 1.5 इंच एक्स्ट्रा करायचं ॲड, आणि तिथून बघा बाहीचा आकार थोडासा सरळ नेत आपल्याला एकदम निमुळतं नेऊन मुंड्याच्या आकाराला जॉईन करायचं आहे. ठीक आहे. हा आपला झाला बाहीचा आकार. बघा एकदम सोप्या पद्धतीनं बाहीचं कटिंग झालं. आता जेव्हा आपण कटिंग करू खालच्या बाजूनं सुद्धा दंडघेर आपला कट होणार आहे, कारण हा फोल्ड घेतलेला आहे मी. दोन्ही बाही आपल्या इथं निघून जातील. आता जेव्हा समोरच्या मुंड्याचा आकार येतोय तर तो कसा द्यायचा, एकदम सोपी पद्धत सांगते बघा तुम्हाला. इथं आपला 8 इंच इतका तयार हा मुंडा दिसतोय तुम्हाला. 4 इंचावरती मार्किंग करायचं म्हणजे हाफमध्ये. ठीक आहे. आणि तिथून 1.5 इंचावरती आपल्याला मार्क करून घ्यायचा आहे. आणि बघा अशा पद्धतीनं हा मुंड्याचा आकार आपला समोरचा निघाला. म्हणजे हा फिश कटचा आकार सुद्धा मी इथं तुम्हाला दाखवला कसा द्यायचा एकदम सोप्या पद्धतीनं. सोबतच बाहीचं कटिंग सुद्धा आपलं रेडी झालेलं आहे. तर अशा पद्धतीनं आज आपण 1 टक्सचा ब्लाऊज कटिंग एकदम सोप्या पद्धतीनं सोबतच बाहीचं कटिंग घेतलेलं आहे. आणि पूर्ण आपला 1 टक्सचा ब्लाऊज 32 इंचाचा ड्राफ्टिंग करून रेडी झालेला आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून मला नक्की सांगा. आणखी तुम्हाला काही शंका वगैरे असेल तर तीही तुम्ही विचारू शकता. आपले रोजचे लाईव्ह क्लास पण आता चालूच आहेत, त्याला पण तुम्ही जॉईन होऊ शकता. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू.